मी 4थीत असताना मला महाराजांचा अनुग्रह मिळाला. तेव्हा वय लहान होतं, अनुग्रहाचा अर्थ देखील कळत नव्हता. पण आयुष्य जसं जसं पुढे सरकत गेलं तसं तसं त्याचं महत्त्व उमगत गेलं. अनेक वेळा अशा प्रसंगातून मी गेले जिथे आधार नव्हता, दिशा नव्हती, पण तरीही मार्ग सापडतच गेला. तेव्हा कळलं, हे योगायोग नाहीत, ही महाराजांची कृपा आहे. आज मागे वळून पाहताना मन भरून येतं. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. कधी प्रश्नच प्रश्न होते, कधी उत्तरांचीही गरज उरली नाही. अशा वेळी मी महाराजांशी बोलायचे, खरंच बोलायचे. कधी शांतपणे तर कधी रागाने, कधी मनातले सगळे प्रश्न त्यांच्यावरच टाकून द्यायचे. हे असं का घडतंय? पुढे काय होणार आहे? मी बरोबर चालते ना? उद्याचं काय होईल हे मला कधीच माहिती नसायचं. पण एक गोष्ट मात्र नेहमी घडायची. मी त्यांना पाहू शकत नव्हते, पण ते नेहमी हजर असायचे. कधी एखाद्या माणसाच्या शब्दातून, कधी अचानक मिळालेल्या धीरातून, कधी एखाद्या घटनेतून मनाला शांतता मिळायची. जणू काही तेच म्हणत असायचे, काळजी करू नकोस, मी आहे. तुला काही करायचं नाही. तू फक्त नाम घे, नामात राहा, जप करत राहा. तेवढंच पुरेसं ठरलं. कारण नाम घेताना मन स्थिर होतं, भीती थोडी थोडी दूर होते आणि आत कुठेतरी विश्वास जागा होतो. माझे महाराज नितांत सुंदर आहेत. माझे महाराज नितांत सुंदर, श्री महाराज नितांत सुंदर, नेत्री प्रेम पूर भरला से माझे महाराज नितांत सुंदर, कांती सुवर्णाची वाणी अमृताची, महती नामाची सांगत से माझे महाराज